नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. धाराशिव जिल्हा आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या परिघात काल आणि आज दोन राजकारणातल्या मोठ्या घटना घडल्या आहेत. काल बार्शी तालुक्यातील वैराग नगरपंचायतीचे 15 नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष निरंजय भूमकर यांनी राष्ट्रवादीचा त्याग करून स्थानिक खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांचं नेतृत्व मान्य करत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केलेला आहे. तर काल रात्रीच पूर्वीचे शिवसैनिक परंतु 2024ला भाजपत गेलेले आणि भाजपनं त्यांना युवा भाजपचं जिल्हाध्यक्ष केलेले असे प्रतीक रोचकरी यांनीही खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचं ठरवलं आणि त्यांनीही काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या बंगल्यावर जाऊन ओमप्रकाश राजे यांच्या सोबत जाऊन त्यांच्या समर्थकासह शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केलेला आहे. तसं निरंजन भूमकर यांचं पूर्ण कुटुंबच पूर्वीपासून राजकारणात आहे. पूर्वी सोलापूर जिल्ह्यात ज्या नारकर भूमकर पॅटर्न चालत होता त्या पॅटर्नमधील भूमकर घराण्यातील निरंजनही आहे. ते उपनगर अध्यक्ष आहेत तर त्यांच्या सौभाग्यवती या नगरसेविका आहे. त्यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केल्यामुळं साहजिकच वैराग शहर आणि वैरागच्या आसपासच्या भागात शिवसेनेचं बळ वाढेल हे मात्र निश्चित. प्रतीक रोचकरी हे तसे तरुण आहेत, धडपडे आहेत आणि राजकारणात आता ते हे झालेले आहे. त्यांच्या भाजप त्याग करून शिवसेनेत प्रवेशामुळं साहजिकच तुळजापूर शहर आणि तालुक्यात पण त्याचबरोबर जिल्ह्यातील काही ठिकाणी जिथं प्रतीक रोचकर यांचा प्रभाव आहे तिथं शिवसेनेची ताकद वाढणार आहे. आणि विशेष करून तुळजापूर मतदारसंघातील आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची शक्ती थोडी क्षीण झाली असं लोकांचं म्हणणं आहे आणि त्यांचेच चुलत बंधू असलेले खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना तुळजापूर शहरात बळ मिळाल्याचं लोकात चर्चा आहे. ही झाली कालची घटना. आता आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात ज्यांचं राजकारण डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालं होतं, पुढं ते काही काळ भाजपत होते आणि एकत्रित शिवसेना असताना त्या एकत्रित शिवसेनेत 2 वेळेस प्रवेश करून शिवबंधन मानणारे संजय निंबाळकर यांनी आज 3ऱ्या वेळी मुंबईतील मातोश्री या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बंगल्यावर जाऊन आपल्या हाती शिवबंधन बांधलं आहे. त्यांच्याबरोबरच पूर्वी निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ज्यांची ओळख होती असे ॲडव्होकेट रामेश्वर शेट्टे मध्यंतरी काही काळापूर्वी त्यांनी भाजपत प्रवेश केला होता आणि भाजपचं ते काम करत होते. ज्या शिवसेनेनं त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली, एकवेळी उमेदवारी दिली होती, त्या शिवसेनेचा त्यांनी त्याग केलेला होता. आज तेच रामेश्वर शेट्टे परत स्वगृही परतले असून आज संजय निंबाळकर यांच्यासोबत त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून हाती परत शिवबंधन बांधलेलं आहे. या दोघांच्या प्रवेशामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून बाहेर पडलेले खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्यामुळं जी मोठी पोकळी निर्माण झाली आहे
पोकळी काही प्रमाणात का होईना भरून येणार आहे. कारण संजय निंबाळकर यांनीही 3 वेळेस विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे. त्यांनी पहिल्या वेळी विधानसभेची निवडणूक लढवली ती उस्मानाबाद. त्यावेळच्या उस्मानाबाद मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून त्यांनी अर्ज भरला होता, परंतु त्यांचा अर्ज फेटाळले आल्यामुळे ते प्रत्यक्ष रिंगणात नव्हते. नंतर त्यांनी तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना एकत्रित असताना शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती आणि गेली निवडणूक ते राष्ट्रवादीकडून उस्मानाबाद कळंब मतदारसंघातून लढले आणि तिथं त्यांना जवळपास 60,000च्या वर मतं, त्याच्या अगोदर 60,000च्या वरती मतं त्यांना मिळालेली होती. ही निवडणूक होती 2019ची विधानसभा निवडणूक. तर या दोघांमुळं निश्चितच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला किमान धाराशिव, कळंब, तुळजापूर या भागात बळ मिळेल एवढं मात्र नक्की. आता एवढ्यात समोर कोणत्या निवडणुका नाहीत, मग हे लोक पक्ष बदलतात का, पक्षात प्रवेश करतात का, याविषयी उलटसुलट चर्चा सुरू असते. परंतु संजय निंबाळकर हे गेला बराच काळ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात काम करत होते. परंतु ज्यावेळेस संजय दुधगावकर यांचं जिल्हाध्यक्षपद काढून घेण्यात आलं, त्यावेळेसपासून त्यांनीही राष्ट्रवादीशी थोडा दुरावा झालेला होता आणि त्यामुळं आता ते त्यांचा राजकारणाचा पिंड असल्यामुळं कुठंतरी हे होणं गरजेचं होतं आणि त्यामुळंच त्यांनी इथं ओमप्रकाश राजे निंबाळकर हे शिवसेना पक्षात गेल्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जरा नेतृत्वाची पोकळी दिसत असल्यामुळंच संजय निंबाळकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेला असावा. आता साहजिकच त्यांचे मित्र असलेले ज्यांनी एक वेळेस कळंब विधानसभेची निवडणूक लढवून अपक्ष म्हणून ते निवडणूक लढले आणि 25,000च्या वर मतं त्यांनी मतं मिळवली होती. काही काळ ते धाराशिव जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. असे संजय पाटील दुधगावकर हे पण कदाचित संजय निंबाळकर यांना साथ द्यायला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करतील असा एक अंदाज आहे आणि तो अंदाज तंतोतंत खरा ठरेल अशी स्थिती आजची तर आहे. आज पुणे आणि सोलापूर रेल्वेच्या विभागीय बैठक होती. त्या बैठकीला पुणे विभागाचे DMR यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली होती आणि या बैठकीला खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर हेही उपस्थित होते. त्यांनी या बैठकीत लातूर पुणे इंटरसिटी रेल्वे सुरू करावी, पनवेल नांदेड या गाडीला ढोकी रेल्वे स्टेशनवर थांबा द्यावा, बिदर आणि लातूर मुंबई जी रेल्वे आहे तिला कळंब रोड म्हणजे कसबे तडवळे रेल्वे स्थानकावर थांबा द्यावा. त्याचबरोबर सोलापूर ते तुळजापूर जे रेल्वे मार्गाचं काम सुरू आहे त्याचा सविस्तर अहवाल त्यांनी तिथं मागितला. त्याचबरोबर या कामाला जरा गती द्या अशीही सूचना त्यांनी केली. त्याचबरोबर पंढरपूर ते शेगाव या रेल्वे मार्गाची जी लोकांची मागणी आहे
ती मागणी मान्य करावी. धाराशिव ते छत्रपती संभाजीनगर या रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण पूर्ण करून तातडीनं त्याचं काम सुरू करावं आदी मागण्या त्यांनी या बैठकीत केल्या आहेत. या बैठकीला पुणे विभागांतर्गत येणारे जवळपास सर्वच खासदार उपस्थित होते. या बैठकीच्या अनुषंगानंच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेले डॉक्टर प्रतापसिंह पाटील यांनीही पुणे विभागाच्या DMR यांची भेट घेतली आणि त्यांना पंढरपूर ते शेगाव या लोहमार्गाचं लवकरात लवकर सर्वेक्षण करा आणि हा सर्वेक्षण करून ह्या लोहमार्गाचं कामही सुरू करा अशा आशयाचं निवेदन पण त्यांनी दिलेलं आहे. एकंदरीत आजच्या बैठकीत कुर्डुवाडी ते लातूर रोडपर्यंत रेल्वेची रहदारी वाढवावी अशी मागणी पाटील यांनी त्यांच्या निवेदनात केली आहे. तर खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनीही या बैठकीत त्यावरच जोर दिलेला होता. गेले 2-3 दिवस आभाळ येते, आत्ता पाऊस येईल असं वातावरण तयार होतं, परंतु जोरदार असा पाऊस काही येत नाही. पडली तर एखादी सर पडते आणि उगाच लोकांची धावपळ उडवते. असंच वातावरण धाराशिव शहर आणि परिसरात पाहायला मिळतं आहे. आता हा ऑगस्ट महिना आहे आणि तोही संपत येत चाललेला आहे. तरीही म्हणावा तसा पाऊस धाराशिव जिल्हा आणि परिसरात पडलेला नाही. पाऊस सरासरीच्या 80% आसपासच पडलेला आहे. त्यामुळं येत्या काळात भीषण पाणी टंचाईला जिल्ह्याला तोंड द्यावं लागेल की काय असं एकंदरीत वातावरण आहे. पण तरीही नागरिक येत्या काही दिवसात जोरदार पाऊस येईल आणि आपली निराशा दूर करील या आशेवर आहे आणि त्या आशेवरच तो पुढं चाललेला आहे. आज आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. धन्यवाद.